गृहनिर्माणाशी संबंधित आपले प्रश्न आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणाशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कॉन्क्रीट सेट झाल्यानंतर त्यात भेगा पडू शकतात. हे टाळण्यासाठी क्युरिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. तर समजून घेऊया क्युरिंग करण्याच्या योग्य पद्धती. क्युरिंगमध्ये कॉन्क्रीटचा ओलावा मेंटेन करतात, ज्यामुळे त्याची स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी चांगली असते. कॉन्क्रीटचा पृष्ठभाग चालण्यासाठी घट्ट झाला की क्युरिंग लगेचच सुरू करावं. स्लॅब सारख्या स्ट्रक्चरवर क्युरिंग करण्यासाठी त्यावर 15 मिलीमीटर उंचीवर लहान बांध बनवा. बांधमध्ये पाणी भरा आणि अधूनमधून भरत राहा. याला पॉन्डिंग म्हणतात. बीम्स, कॉन्क्रीटच्या भिंती आणि कॉलम्स सारख्या स्ट्रक्चरचं क्युरिंग करताना त्यांना ओले ज्यूट किंवा गनी बॅग्सने झाकून ठेवा आणि ओलावा कायम ठेवण्यासाठी अधूनमधून त्याला पाण्याने ओलं करा. याला वेट कव्हरिंग म्हणतात. प्लास्टर आणि विटांच्या भिंतींचा ओलावा कायम ठेवण्यासाठी त्यावर पाणी शिंपडावं. लक्षात ठेवा की त्यांचा पृष्ठभाग नेहमी ओला असावा. या होत्या क्युरिंग करण्याच्या काही पद्धती. आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खालील दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा. बघत रहा बात घर की अल्ट्राटेक कडून.